कसं आहे ना, तुम्ही लोकशाहीचा चौथा खांब आहात मीडिया, आणि मी मीडियाचा आदर करतो म्हणून तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायला तयार झालोय. पण या सगळ्यात आधी तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही सावलीचा शोध घेत थेट माझ्याच घरी का आला? सर, आमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे. तुम्ही सावलीच्या नावाने गुरुकुल सुरू केलं होतं. तिला तुम्ही तुमची मानसकन्या मानता. संगीत क्षेत्रात सगळ्यांना माहिती आहे की तुमचा तिच्यावर किती जीव होता ते. याचा अर्थ तुम्हाला नक्कीच माहीत असणार की ती सध्या कुठे आहे ते. ती माझी मुलगी आहे, तिच्या आठवणीत मी गुरुकुल बांधलं, हे खरं आहे. पण तुम्हाला खरं सांगू का, आत्ता ती कुठे हे खरंच मला माहीत नाही. आणि तुम्हाला एक प्रेमाचा सल्ला देऊ, तुम्ही का त्या भैरवी वजेच्या नादी लागताय? अतिशय कपटी आणि पाताळ यंत्री बाई आहे ती. तिचं अस्तित्व संपलंय, त्यामुळे परत प्रसिद्धीत येण्यासाठी ती असले काहीतरी स्टंट करते. पण त्यांनी थेट ओपन चॅलेंज दिलंय सावलीला जुगलबंदीचं. तिला असल्या घाणेरड्या सवयी आहेत. याआधी पण तिने असे चॅलेंजेस दिलेले, पण तिच्या कपटी स्वभावामुळे, तिच्या घाणेरड्या स्वभावामुळे ती स्वतः तोंडावर पडलेली आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो, सावलीला शोधण्याचा प्रयत्न करू नका. तिला जेव्हा केव्हा जगासमोर यायचं असेल ती स्वतःहून येईल. आणि सगळ्यात महत्वाचं, सावली कोणाच्याही आव्हानांना भीक घालत नाही. हा खोटं बोलतोय, साफ खोटं बोलतोय हा. याला माहिती आहे सावली कुठे आहे ते. नाटक करतोय हा, नाटक. आय थिंक आय शुड पे हिम अ विजिट. हा राजकुमार, हां हां, तुम्ही येता ना, काहीच प्रॉब्लेम नाही. नाही, मी नाही येणार. ते काय, आमच्यामध्ये अजून काही मित्रत्वाचं नातं निर्माण झालेलं नाही आहे. तो भेटला की मला तो पिसाळलेला कुत्र्या मित्राची काय काय गोष्टी सांगतो. मला ते जमत नाही. नको, तुम्ही जा तुम्ही. कोवर्ट. काही समजा तुम्ही. त्याचा अर्थ सावली या जगात नाहीये. अशा ज्या काही अफवा होत्या त्या खोट्या होतात का? तुमच्या बोलण्यावरून असं वाटतंय की तुम्हाला पक्क माहिती आहे की सावली जिवंत आहे ते. माझी सावली जिवंत असावी अशी मी देवाकडे प्रार्थना करतोच आहे. आणि तसं जर असेल तर तिचं कोणीही काहीही बिघडवू शकत नाही, कारण तिच्या मागे सावलीसारखा तिचा विठ्ठल उभा आहे. बरं, तुमचे प्रश्न संपले असतील तर एक शेवटचा प्रश्न. तुमचं ते गुरुकुल बंद होण्यामागे मेहेंदळे कुटुंबाचा हात आहे असं सूत्रांकडून आम्हाला कळलंय. खरं आहे का ते? कसं आहे ना, अरे